महाराज की जय। जय जय या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा साधनेमध्ये आपल्याला 3 वस्तूंची गरज आहे. एक म्हणजे आपले साध्य. मला काय साधायचं आहे, ते प्रापंचिक आहे का पारमार्थिक आहे, व्यावहारिक आहे का आध्यात्मिक आहे, मला काय साधायचं आहे. पहिली साध्य किंवा ध्येय म्हणा, गोल साध्य. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे साधून देणारे मला अमुक साध्य करायचं आहे, पण हे माझ्या शक्तीने, कुवतीने किंवा माझ्या कर्तृत्वाने हे होणार नाही. म्हणजे या साधनेमध्ये हे जे काय मला साधायचं आहे त्याला योग्य मार्गदर्शक म्हणा किंवा त्याच्यामागे योग्य शक्ती, त्याच्यामध्ये माझ्या कर्तृत्वाने हे होणार नाही, मनुष्य शक्तीने होणार नाही. त्याच्यामागे दैवी शक्ती पाहिजे, आध्यात्मिक शक्ती पाहिजे. म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे सद्बुद्धी. आपल्याला तुम्हाला का कोणाला 3.5 कोटी, कोणाला 1.25 कोटी, केवळ कोणाला 13 कोटी असे वगैरे जे जप करायचं आहे, माझ्या कर्तृत्वाने हे होणार नाही. म्हणजे मी करतो म्हणून होणार नाही. प्रापंचिक गोष्टी काय एखाद वेळ होऊन जाते, पण आपण प्रपंचामध्ये राहून हे आपण करू शकू हे आपल्या हातात नाही आहे. कितीतरी त्याला विघ्न येतात, कितीतरी अडचणी येतात. कळलं काय, कुठे आपल्याला हेपळीला गोंधावलं जायचं आहे, काय तरी अडचण. महाराज म्हणाले एखाद्याचे डोळे बांधून एका खोलीमध्ये टाकले, घातले आणि दार लावले आणि त्याला सांगितले की तू असे भिंतीला हात लावत जा, तिथे जिथे दार लागेल ते दार उघडू नये. तो हो म्हणतात. असे भिंतीला हात लावत 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 जाणार, बरोबर दारावर हात ठेवणार तर तेव्हा काय झालं की डोक्यावर खाजून असे खासता खासता 2 पाऊल फिरणार, दार गेले की. असे आपण आपल्या हेपाळीला जाऊ, गोंधावर जाऊ, सगळी तयारी करून बसलेला असतो. तर कोणीतरी पटकन येऊन, अहो बरं झालं तुम्ही घरी आहात, आम्ही 2 दिवस तुमच्या घरी राहायला आलेलो आहोत, हेपाळी इथेच राहील असे होऊन जातात. प्रपंचामध्ये असे पुष्कळ आपल्याला अनेक प्रकारचे विघ्न येतात, अडचणी येतात. आणि आमचे सुद्धा काही आलस्य म्हणा, प्रमाद म्हणा असे काही होतात, नोकरी चाकरी वगैरे वगैरे. या सगळ्यामध्ये आपण जे संकल्प म्हणजे काय आहे, आता काय की आम्ही आपल्या इच्छेने मनामध्ये ठरवलं घरी की आपण आता 3.5 कोटी जप करू, ते आपल्या मनाच्या संकल्पाने ते होईल असं नाही. पण मला माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे, असा एक भाव आहे, कल्पना आहे, तुम्ही ते पूर्ण करून द्या असे म्हणण्यासाठी इथे सद्गुरूंच्या समोरपासून आपल्याला संकल्प करायचा. त्यांची शक्ती 90%, आमची शक्ती 10%. आमचे पण पाहिजे कर्तृत्व. काय पहिली कृपा भगवान, पहिली कृपा कोणाची आहे, भगवंताची. त्यांनी मनुष्य जन्म दिले आणि थोडेफार आपल्याला प्रपंचामध्ये अनुकूल दिले, रोगी करता. आणि दुसरी पूजा आपण आता तुम्ही करायचा. तुम्ही अगदी म्हणजे याच्याने काल मी काल परवा सांगितलं की आपल्याला तुम्ही सगळे साधक आहात, तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन पाहिजे.
तो 10,000 करतो मी 12,000 करतो. असे आपल्यामध्ये कॉम्पिटिशन पाहिजे. जे बुद्धी आहे तोपर्यंत मी करतो असे म्हणेपर्यंत आपण उत्साहाने कॉम्पिटिशनने करायला पाहिजे. पण आपली शक्ती किती, आपला संकल्प केवढा, म्हणून आम्ही सद्गुरूंना साक्ष ठेवून तुम्ही मला या साधनेमध्ये तुम्ही मला करून मला हे करा, साध्य करा, म्हणजे मी हे साधना या दृष्टीने संकल्प करायचा आहे. पण आज ते गुण आहेत आम्हाला अजून ओळखच नाही. ते महाराज कोण आहे आम्हाला अजून ओळख नाही, त्यांचा आम्हाला परिचय नाही, त्यांच्याशी कधी आम्ही प्रेमाने वागलेले नाही, किंवा त्यांचे आमच्यावर प्रेम, आमचे त्यांच्यावर प्रेम, असं काही प्रसंगच आलेला नाही. याचा अर्थ असा आहे अजूनही आम्ही त्यांच्याकडून अनुभव घेतलेला नाही. आम्ही त्यांचे झालेलो नाही अजूनही. आय एम बिलॉंगिंग टू हिम, म्हणजे आम्ही आधी त्यांचं व्हायला पाहिजे. त्यांचा मला मुलगा म्हणा, मुलगी म्हणा, त्यांचे म्हणजे भक्त म्हणा झालो की ते आम्हाला म्हणजे काय करते की आपल्याला अगदी प्रेमाने, अगदी याच्याने, श्रद्धेने तुमच्याकडून साधन करून घ्यायचे. आणि जीवनामध्ये हे सद्गुरू पाहिजे. गुरुशिवाय कोणी आम्हाला गुरु गोविंद दोनों खरे काके लागू पाय नाही बलिहारी गुरुदेव की जो गोविंद बताए. म्हणूनच आहे की गुरु कृपा ही केवलम शिष्य परम सुंदर वित्त बलम चित्त बलम देह बलम गेह बलम तद्विना तु सर्व बलम निष्फलम गुरु कृपा ही केवलम. सद्गुरूच आपल्याला म्हणजे तारण करणारे आहे. त्या गुरूंना आपण शरण जायचं. आम्ही महाराज मी असा मनात आले म्हणून मी तुमच्या समोर संकल्प केलेला आहे. मीच मला तुम्ही मला शक्ती द्या, युक्ती द्या आणि भक्ती द्याल. मला शक्ती भक्ती देऊन तुम्ही करून घ्या. अशा रीतीने आपल्याला संकल्प करायचं. त्यांना अजून महाराजांशी संबंध म्हणजे तुम्ही गुरु आहात आणि मी तुमचा शिष्य आहे असा संबंध त्यांना अजून जोडल्यासारखे वाटत नाही. म्हणजे ते कोणी अजून अनुग्रह घेतलेला नाही तरी त्यांना गुरु मानून अनुग्रह घ्यायला पाहिजे. म्हणजे काय होतं की आमचे गुरु आहे असे त्यामध्ये मी कोणाबरोबर तरी बँकेत गेलो होतो तर ते त्याने जे विचारले तर असा प्रश्न हे नाव काय, ते म्हणाले महाराज. तुमचं कोणतं महाराज, आणि तुम्ही म्हणजे तुमचे गाव कुठले महाराज, आमचे सगळे महाराजच आहे. असं होणे हे आमच्या जीवनातलं फार मोठं हे आहे. की आम्ही गुरु सांगते त्यांना गुरु असे स्वीकार केल्यानंतर ते जे काय साधन सांगतील ते आपण केलं की आपलं उद्धार होऊन जाईल. कसे म्हणून मी एक उदाहरण सांगतो. एक राजा होता, त्याला काहीतरी साधन करण्याची फार जिज्ञासा होती. त्यांचे गुरु होते, ते उत्तर भारत हिमालयाकडे होते. ते एकदा असं हिंडत राजाकडे, राजाला खूप संतोष झाला. म्हणजे गुरु आले आता काय मला साधन विचारलं म्हणून ते दुसऱ्या दिवशी पाच पूजा वगैरे करून गुरु महाराज मला काहीतरी एक साधन सांगा. हो म्हणाले. महाराजांकडे सुद्धा पुष्कळ लोक यायचे. महाराजांना कोणीतरी काय म्हटले, महाराज मला काहीतरी साधन सांगा. नामस्मरण करा, ते तर आहेच, पण असेच करा म्हणून काहीतरी सांगा. महाराजांना पुष्कळ लोकांना असे सांगितले. महाराज म्हणाले असे काय फारसे काय नको. तुम्ही जेवायच्या आधी 3 वेळ श्रीराम 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 म्हणून जेवा. बस पुढे एवढेच नाही, तो तेवढेच करेल. ते त्यांच्या पुरते आहे, आमच्यासाठी नाही. आणि त्यांना आश्चर्य एवढे पुरे. मग ते घरी गेले आणि ते म्हणू लागले. एक दिवस विसरायचं, एक दिवस म्हणायचं. हळूहळू ते नाव ऐकू लागले की हे माझ्या कर्तृत्वाने होणार नाही आहे. मग बायको मुलाला सांगून ठेवायचं, मी जेवायच्या आधी तुम्ही मला आठवण करा म्हणायचं. आणि मुला वगैरे तयारी असायची. बाबा श्रीराम, हां श्रीराम श्रीराम श्रीराम.
असे करत 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 1-2 वर्ष झाले. त्यांना वाटलं मी खरं करतो आहे. मग त्यांना हळूहळू त्याच्याबरोबर अभिमान वाढू लागला. मी महाराज सांगितल्याप्रमाणे बरोबर श्रीराम श्रीराम म्हणतो. मग त्यांनी दाखवायला म्हणून गोंदावलेला की मी बरोबर करतो म्हणून. महाराज काय सर्वज्ञच होते, हा कशाला आलेला आहे त्यांना कळलं आणि त्यांनी आपल्या शेजारी त्याला बसवून घेतले देवायला आणि वाढणार म्हणलं हा वाडा वाडा हे वाडा ते वाडा भात वाडा तूप वाडा लवकर 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 वाढायला सांगितले. आणि या कंट्रोलमध्ये पडला आणि थोडंसं आणि तेवढ्यात ते महाराज म्हणजे सदा सर्वदा हां बसा 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 म्हणाले. हा विसरला आणि बसला. अर्ध जेवण झाल्यानंतर हळूच त्याच्या कानात विचारले श्रीराम श्रीराम काही जेवण झाल्यावर म्हणणार नाही. कोणता महाराज विसरलो. इतके कठीण आहे म्हणतोय म्हणून त्यांची कृपा काय पाहिजे. आणखीन एक सांगतो. एक कोणीतरी महाराजांना काय म्हटले महाराज मला काहीतरी साधन म्हटले नामस्मरण करा. नाही हो मला वेळच मिळत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत मला वेळ मिळत नाही. तरी तुम्ही काहीतरी सांगा. बरं म्हणाले तुम्ही आंघोळ करताना काय करता. आंघोळ करताना काय करत नाही फक्त आंघोळ करतो. तर म्हणाले की रावसाहेब तुम्ही आंघोळ करताना विष्णू सहस्रनाम म्हणा. हो मला म्हणतो म्हटले माझे वडील मला लहानपणी शिकवलेले आहे. मला तोडपाठ आहे मी म्हणतो. मग त्यांनी पहिल्या तांबे घातल्याबरोबर विष्णू षटकार भूतभव्य भोर प्रभू असे सुरू झाले आणि आंघोळ करून पुसून कपडे नेसून तोपर्यंत ते विष्णू सहस्रनाम कंप्लीट पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल 35 वर्ष ते एक दिवस चुकले. साधन म्हणजे असे असायला पाहिजे. तुम्ही 5च माळ जप करा. या वर्षभरात एक दिवस मी चुकले असं व्हायला. आणि शेवटी ते अंत्यकाळ आला. तुमचे अंत्यकाळ आलेले असताना ते अनकॉन्शियस झाले. घरचे लोक आत हे करा ते पाय घासा वगैरे सुरू झाले. तेवढ्यात एक कोणीतरी जडीबुटी विकणारा ते रस्त्याने चालले जडीबुटी वगैरे म्हणजे हे जडीबुटी वगैरे विकतात ना. त्याला बोलवले असे झालेलं काहीतरी आहे. हो माझ्याकडे हे आहे जड तर माझ्याकडे ते खा तुम्ही ते उघाडा म्हणजे याच्यामधलं म्हणजे ते गंध उघाडतो तसे उघाडून त्यांना एक थोडंसं एवढे करा आणि एक बादली म्हणजे गरम पाणी घ्या त्याच्यात होता त्यांना बसून त्यांच्या डोक्यावर घ्या ते म्हणजे हे होतील जागे होते. त्यांना बरं वाटतं. त्यांनी असे हे त्यांच्या डोक्यावर म्हणजे गरम पाणीमध्ये ते घालून त्यांना पाटावर बसवून आता एक थेंब पडल्याबरोबर थोडे पाणी पडल्याबरोबर विष्णू वषटकार भूत वृद्भाव भूतात्मा भूतभावना सर्व प्रहरणा युद्ध शेवटपर्यंत म्हणून सगळ्यांना म्हटले महाराजांनी माझे प्रचार केले. मला खूप समाधान आहे. मी जाऊन येतो म्हणून घेतले. म्हणजे असे थोडे तरी आपण साधन केले तरी सुद्धा ते पुष्कळ होतं. ते राजाला वाटलं की आपण काहीतरी मग तो काय म्हणला की महाराज मला काहीतरी साधन उद्या बरं दुसऱ्या दिवशी तो म्हणला उद्या सकाळी तू अंघोळ करून माझ्याबरोबर चल म्हणला. त्याला 2 किलोमीटर घेऊन गेले. डोंगर होते डोंगरावर गेले आणि त्याला म्हणले की आता असे कर तू 6 ते 9 पर्यंत रोज न चुकता घेऊन यायचं. इथले जे खडे आहेत ते खडे वेचून खाली टाकायचे 3 तास. तर एकदम हो म्हटलं आणि पुढे निघून गेले. मग आता वेचून तो काढून फेकू लागला. 1 महिना झाला. त्याला हळूहळू वाटलं काय साधन आहे. त्याच्यात काढून फेकून द्या त्याच्यात काढून फेकून द्या. त्याला वाईट म्हणजे त्याला डोक्यात काहीतरी विचार आम्ही नीट विचारायला पाहिजे होतं. काय हे त्याला त्रास होऊ लागला तरी त्याला सोडता येईल सोडे ना. त्याला सोडण्याची धाडच नाही करण्याची म्हणजे हे नाही प्रवृत्ती नाही. तरी सुद्धा 3 महिने झाले.
कसं तरी तो यायचा वेचायचा टाकायचं. ते गुरु आले 3 महिने बरोबरी गुरु आले. काय रे केवढा कैसा चालतो काय तो म्हणतात काय उपयोग म्हणतो बेकार आणि 3 महिने टाकून हे काय गुरुला आपण नाही हे केलं तर गुरु काहीतरी आपलं गुरु हरवृष्टे गुरुस्त्राता गुरवृष्टे न कष्ट तस्मात सर्व प्रयत्ने गुरुकोपन्न काल एखादा हरी रागवला भगवंत रागवला तर गुरु सांभाळ गुरु रागवले तर कोणी सांभाळणार वडील रागवले तर आई सांभाळते आई सुद्धा रागवले म्हणजे कोण सांभाळणार मुलाला असे तो म्हटलं की काय घेतलं त्याला खूप त्रास होऊ लागला. त्याला म्हणलं हे काय असं तरी तू न चुकता यायचा ते काढायचं आणि फेकायचं आपण डोक्यामध्ये काही समाधान. परत गुरु आले 6 महिने झाले काय बेकार काय मला नको आहे गुरु मला सोडवा 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 म्हणता गुरु निघून अरे परत टाकलं त्याला हळूहळू त्यानंतर चक्र असे सुरू झाले. आता औषध गुरुंनी सांगितलेलं ऐक भर होऊ दे मी 3 तास त्या माझ्या गुरुंना सोडून देऊन टाकले झाले तर झाले नाही झाले तर नाही झाले काय होईल ते होऊ दे मी हे 3 तास मात्र माझ्या सद्गुरूंना देऊन टाकले. त्याला हळूहळू बरं समाधान वाटलं आणि 9 महिने झाले गुरु आले काय रे थोडं थोडं बरं वाटतं मध्ये मध्ये 12 महिने गुरु आले त्याला तू असे टाकतो आहे डोक्यामध्ये काही विचार नाही. तो ठरवला ना आता मला हे करायचं काय तसे आपण ठरवायचं की बस 1 तास मी माझ्या सद्गुरूंना देऊन टाकणार जाऊ दे ते 24 तासामध्ये 1 तास माझं नाही प्रपंचाचं नाही आहे ते माझ्या गुरूंना देऊन टाकलेलं आहे त्यावेळी करायचं. मग त्याला असं वाटू लागलं तुला शांत झाला घरी पण शांत झाला तिथेही शांत झाला खूप उत्साहाने तो दगड टाकायचा. तेव्हा शेवटी त्याला अशी अवस्था येऊ लागली की समाधीच लागली. गुरु आले त्याला समाधी डोक्यावर हात काय वा धन्य झाला. तसे फक्त ते गुरु आज्ञा पालन केल्यामुळे दगड टाकून तो उद्धरून गेला. तसे आपले गुरु आहे ज्यांना अनुग्रह घेऊन मग संकल्प करायचे असले तर अनुग्रह घेणारे आधी या म्हणजे एकदम उठून येऊ नका सगळे एक एक करून हे अजूनही अनुग्रह घेतलेला नाही महाराजांचा गोंदावले करा कुठेही म्हणा घेतलेलं नाही किंवा आणखी कोणी गुरु करून घेतलेलं नाही तर आपल्याला ते अनुग्रह घ्यायचा आहे. त्यानंतर मी सगळ्यांना तुमच्या याच्याप्रमाणे संकल्प सांगतो आणि सध्या मी मम पर्यंत सांगतो सांगितल्यानंतर अनुग्रह घेणाऱ्यांना अनुग्रहाचा संकल्प सांगतो आणि जपाचे हे करणाऱ्यांना जपाचं सांगतो सगळे आचरण केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः. सगळे डोळ्याला पाणी लावून कृष्णाचे डोळ्यांना पाणी लावून घ्या.
श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मंगलम्। ईशामनिस्तु भगवान् मंगलाय कर्मणि देवलग्नं सुखं देवतानाबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव आवस्तेषां जयस्तेषां तस्तेषां पराजया येषामिन्द्य वर्षं प्रतिजनादनः विनायकं गुरुपानं ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती पूर्णं सर्वकार्यसिद्धे यत्र योगेश्वरः तत्र श्रीविजयो भूतिर्दिवानी तिर्मतिमम सर्वेषु आरब्धकर्तृब्रह्मेश्वरान्नाथः श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः वामहेश्वराभ्यां नमः वाणीहिरण्यगर्भाभ्यां नमः पुरंदराभ्यां नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। ओम शुभाभ्यां शुभे शोभनमो सगळ्यांच्या डाव्या हातात अक्षता द्या, डाव्या हातात द्या, उजवा हात त्याच्यावर ठेवा आणि उजव्या मांडीवर ठेवून घ्या. उजव्या डाव्या हातात अक्षता संकल्प करणारे तेवढेच, बाकीचे नाही. शुभाभ्यां शुभे शोभने आद्य ब्रह्मणः परार्थे श्रीश्वेतराकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे खण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे चालिवाहनशके बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके चान्द्रमाणेन प्रभवादिसंवत्सराणामध्ये पराभवनाम संवत्सरस्य दक्षिणायने ग्रीष्मऋतौ आषाढमासे कृष्णपक्षे अद्य दशम्यान्तितो अद्य वासरः वासुरस्तु भाग्यो वासरे शुभदिवसे शुभनक्षत्रे शुभयोगे शुभकरणे एवं गण विशेषण शिष्ठायां शुभतिथौ. आता सगळे मी म्हणतो तसे म्हणायचे. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं कुटुंबानां परिवाराणां क्षेम धैर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध फल पुरुषार्थ सिद्ध्यर्थम भक्ति ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम श्री भरत लक्ष्मण शत्रुघ्न हनुमत समेत श्री सीतारामचंद्र कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज श्री सद्गुरु ब्रह्मानंद महाराज कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम. पहिल्यांदा जे ज्यांना अनुग्रह घ्यायचा आहे त्यांनी म्हणजे प्रयोगशास्त्र मंत्रोपदेश ग्रहणम एवढे म्हणायचं आहे. मी सांगतोय त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येकांना जपाची संख्या काय काय आहे विचारून त्यांच्याकडून मी पाणी सोडून देईन. ज्यांना पहिल्यांदा अनुग्रह ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी तेवढेच लोक
तुम्ही काय म्हणायचं की मी जे सांगतो ते म्हणायचं, बाकी ते म्हणायचं नाही. अद्य अनुग्रह घेणारे अद्य श्रीराम तारक त्रयोदश अक्षर मंत्रस्य उपदेश ग्रहणम तथा उपपूर्व खेळ तुम्ही सगळ्यांना म्हणजे सगळे सांगायचं आहे. सगळ्यांना प्रत्येकांना विचारतो. तुम्हाला किती तुम्ही सांगा बरं. सव्वा हा तुम्ही म्हणा. आणि 1.25 कोटी वाले जेवढे आहेत तेवढे सगळे म्हणा. अद्य 1.25 कोटी वाले आरभ्य प्रतिदिनं यथावकाश यथानुकूल संख्यापूर्वक सपाद कोटी श्रीराम तारक त्रयोदश अक्षर मंत्रस्य जपम अहम करिष्ये. 1.25 कोटी वाले पाणी सोडा. ते उजव्या डाव्या हातात अक्षता उजव्या हातात घ्या. 1.25 कोटी वाले फक्त डाव्या हातातली अक्षता उजव्या हातात घ्या आणि डाव्या हाताने 2 पळी पाणी त्याच्यावर टाका आणि खाली सोडा अक्षता. अक्षता आणि पाणी दोन्ही खाली सोडा आणि तुम्ही हात जोडून बसून राहा. आता 3.5 कोटी 3.5 कोटी वाले डावा हात डावा हात खाली उजवा हात वरती ठेवून घ्यायचं आणि मी म्हणतो तसे म्हणायचं. अद्य आरभ्य प्रतिदिनं यथावकाश यथानुकूल संख्यापूर्वक सार्धत्रय कोटी श्रीराम तारक त्रयोदश अक्षर मंत्रस्य जपम अहम करिष्ये. आणि सोडा. 3.5 कोटी वाले 13 कोटी. हा आणि गुरुजी 13 लक्षाचं पण आहे, 21 लक्षाचं पण आहे, 19 लक्षाचं. आता 13 लक्षाचे म्हणायचं. अद्य 13 लक्ष ज्यांचा संकल्प आहे त्यांनी म्हणायचं. फक्त 13 लक्ष पाहिजे. थोडं मोठ्याने म्हणा म्हणजे ते 13 लक्ष अद्य एक मिनिट. 1.25 कोटी केला त्यांनी. 51 लक्ष 51 लक्ष. हा तुम्ही म्हणा. अद्य 51 लक्षाचे म्हणायचं. अद्य मोठ्याने म्हणा. आरभ्य एकोत्तर 50 लक्ष श्रीराम तारक त्रयोदशाक्षर मंत्र जपम अहम करिष्ये. पाणी सोडा. 21 लक्ष मी गुळवणी महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे आणि त्यांनी मला जप दिलेला आहे. पण तो आता संकल्पात करायचा आहे. ते म्हणतात गुळवणीकर महाराजांचा अनुग्रह घेतला आहे, त्यांनी मंत्र दिला आहे, तर तो मंत्र यांना 21 लक्षाच्या संकल्पाच्या दृष्टीने करायचा आहे. चालेल म्हणा. अद्य आरभ्य प्रतिदिनं यथावकाश श्री गुरुमंत्रस्य 21 लक्ष जपमहं करिष्ये. आता 13 कोटी वाले संकल्प सांगायचे. अद्य आरभ्य प्रतिदिनं
यथावकाश यथानुकूल त्रयोदश कोटी अद्य आरभ्य उभयतः मिलित्वा प्रतिदिनं यथावकाश यथानुकूल श्रीराम तारक त्रयोदश अक्षर मंत्रस्य त्रयोदश कोटी जपमहं करिष्ये उभयतः दोन्ही मिळून ज्यांचा अनुग्रह झाला त्यांचा संकल्प कितीचा आहे? सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणंच करिष्ये सद्गुरु स्मरणंच करिष्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटसम प्रभ निर्विघ्न सर्वकार्ये सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरुनाथ नारायणाभ्यां नमः प्रार्थनां समर्पयामि। आणि ज्यांच्याकडे नारळ किंवा जपमाळ किंवा काय असेल ते घेऊन या, इथे आम्ही लावून देतो आणि तुमच्या घरी ते नारळ घेऊन जाऊन 3, 5, 7 किंवा 13 दिवसापर्यंत ठेवून रोज हळद कुंकू वाहून शेवटी ते फोडून म्हणजे त्याचे काहीतरी स्वीट बनवून आणि महाराजांना नैवेद्य दाखवून तुमच्या घरात सगळ्यांना वाटायचं। आणि इथे या तुम्ही इकडे या. लावून देतो तुम्हाला एक या। अनुग्रह यांचा झाला त्यांनी सोबत आहे ना तुम्ही काकू श्रीराम 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 महाराज की जय 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 रघुवीर समर्थ अनुग्रह अनुग्रह ಅವ್ರ अनुग्रह एक डाल द्या भाऊ इकडे डाल द्या श्रीराम 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 गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ भाऊ एक डाल द्या श्रीराम 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 गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम 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 गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ संकल्पाचा
चला पुढे लोक आहेत काय श्रीराम 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 रघुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ त्यांना द्या गुरुजी ते नारळ कुठे मिळतील हा बरं चालेल चला कुठं उठे बघा पकडा हो असं बघितलं, आता तुम्ही किंमत नाही.